मुंबई महापालिकेमध्ये मतदानाच्या वेळी ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार आहे। मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश असल्याची माहिती आहे। तर पाडू मशीनबद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। दरम्यान पाडू मशीनचा सरसकट नाही तर तांत्रिक अडचणीच्या वेळी वापर केला जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। ईव्हीएम मशीनला जोडल्या जाणाऱ्या पाडू मशीनवरून मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोगानं पाडू नावाचं मशीन का आणलंय, आम्हाला का दाखवलं नाही असे अनेक सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले। प्रिंटिंग एक्सिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू या नावाचं मशीन का जोडताय, ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही। मंगळवारी 5 वाजता प्रचार संपला, आज प्रचाराला मुभा कशी दिली। आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली, मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याची अधिसूचना आज का काढली। निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुंबईतील उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्याची मुभा देण्यात आली, त्यावरून राज ठाकरेंनी हे सवाल उपस्थित केले। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल। केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्या मध्ये नियमामध्ये कुठलाही पेपर कुठलीही जाहिरात न करता, कुठलेही त्या ठिकाणी हँडबिल पोस्टर न वाटता आपल्याला उमेदवाराला घरोघरी जाता येतं। मतदान कोणाला करायचं लोक करतील, पण भेट घेणं हे काही नियमातच आहे। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये। म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत। मशीनवर दोष देणे पराभवापूर्वीची तयारी आहे। त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। त्यांना माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे। निवडणुकीचा पराजय दिसतोय, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत। दरम्यान पाडू मशीन ही आपत्कालीन परिस्थितीसाठी असल्याचं स्पष्टीकरण मुंबई पालिका आयुक्तांनी दिले। कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट सोबत पाडू आदेश आहेत। पाडू युनिट राजकीय पक्षांना दाखवलंय, मतमोजणीच्या दिवशीही दाखवलं जाईल। पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। पाडू मशीन आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरलं जाईल। ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल। मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल। ईव्हीएम मशीनला जोडलं जाणारं हे पाडू मशीन नेमकं काय आहे ते देखील पाहूया। ईव्हीएमला जोडण्यात येणारं पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग एक्सिलरी डिस्प्ले युनिट। पाडू मशीन हे एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे जे ईव्हीएम सोबत जोडलं जातं। मतदाराला मतदान करताना किंवा मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीन आहे। पाडू हे व्हीव्हीपॅट सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही, तर मुख्यतः एक्सिलरी डिस्प्ले देणारं हे यंत्र आहे जे मतदान प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं। इस समय जो मतगणना होगी वो कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट इन दोनों को साथ में जोड़ के करने के आदेश है। ये बैकअप रहेगा, इसको इट इज बीइंग कॉल्ड एज पाडू। ये वहां पे लगाया जाएगा, ये अभी बैकअप में है, इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी, फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी।